भोसले आता काळाच्या पडद्याआड गेल्यात. त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून, गेल्या काही वर्षांपासून खरं तर अनेक शारीरिक आव्हानांना त्या तोंड देत होत्या. सोमवारी दुपारी आता 4 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. शिवाजी पार्कमध्ये आशा भोसले यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. शासकीय इतमामात हे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. काल रात्रीपासून खरं तर आपण सगळेच जण आशाताईंची तब्येत ठणठणीत व्हावी, प्रकृती चांगली व्हावी यासाठी प्रार्थना करत होतो. मात्र अतिशय एक दुःखद प्रसंग आपण सगळे अनुभवतोय. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झालं. वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. खरं तर महाराष्ट्रातलं सांगली हे त्यांचं जन्म त्या ठिकाणी झालेलं आहे. जन्मगाव आहे. बालपण त्यांचं तिथं गेलं. पंडित दीनानाथ मंगेशकर हे त्यांचे वडील. त्यांच्याकडूनच त्यांना ही सगळी शिकवण मिळाली. आशाताईंना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळालेत. 8 फिल्मफेअर पुरस्कार आशा भोसले यांना मिळालेत. अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळालेत. फिल्मफेअर जीवन गौरव हा 2001 साली त्यांना पुरस्कार मिळाला. BBC जीवन गौरव 2002 साली मिळाला. अनेक प्रतिष्ठित विद्यापीठांमधून मानद डॉक्टरेट सुद्धा मिळाली. 2008 साली पद्मविभूषण, 2021 साली महाराष्ट्र भूषण या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं. दादासाहेब फाळके पुरस्कार 2000 साली मिळाला. ग्रॅमीसाठी मानांकन सुद्धा झालं होतं. 2 वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला, 1981 आणि 1986 मध्ये. तर संगीतकार सलील कुलकर्णी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत. सलीलजी, आपण पाहतोय अतिशय आपल्या सगळ्यांसाठी अतिशय दुःखद बातमी आहे. अख्खा महाराष्ट्र, अख्खा देश आता हळहळतोय. आशाताई आपल्याला सोडून निघून गेल्यात. खरं तर हे वाक्य ऐकायलाही खूप नकोस वाटतं. कारण आपण सगळेच जण जन्माला आल्यापासून जो आवाज आपल्या आयुष्यात रोज दिवसातून अनेक वेळा वेगवेगळ्या प्रहरी, वेगवेगळ्या भावनांच्या वेळी जो आपल्या आयुष्याचा इतका महत्वाचा भाग आहे, ती व्यक्ती आता नाहीये. ही कल्पना करणंही फार अवघड आहे. म्हणजे खरंच मला असं वाटतं की चांदणं नसताना आकाश कसं दिसेल तसं संगीत विश्व आता होईल किंवा असं झालंय असं वाटतं. कारण अशा त्यांचा स्वर खरंच चांदण्यासारखा होता. आणि आपण सगळ्यांनी, सगळ्या पिढ्यांनी, अगदी नाचरे मोरापासून ते आतापर्यंतच्या गाण्यांपर्यंत सगळ्या भावना त्यांच्याबरोबर आपण जगलो. आपण नाचलो पण, आपण हळवे पण झालो, आपण सगळे संगीत शिकलो त्यांच्याकडनं. असं असताना त्या व्यक्तीचं अस्तित्व, त्यांचं असणं हे आपल्यासाठी इतकं महत्वाचं होतं. तो आशीर्वादाचा हात की सुन्न हा एकच शब्द आहे आता. आणि मला खात्री आहे सगळं संगीत विश्वदत्त सुन्न झालं असतं. सलीलजी, तुम्ही सुद्धा आशाताईंसोबत काम केलंय. त्याचा अनुभव नेमका कसा होता? एका मोठ्या, म्हणजे घरातली एक मोठी ताई असणं आणि तिच्यासोबत आपण काम करणं, तो सगळा अनुभव कसा होता? आशाताईंबरोबर रंगमंचावर मला उभं राहता आलं, बसता आलं हे भाग्य आहे. आणि मला मंगेशकर घराण्याविषयी असं वाटतं की त्यांचं जे इमान आहे गाण्याशी, त्यांची जी निष्ठा आहे ती खूप शिकण्यासारखी होती. आशाताई सगळ्याच वयामध्ये, मग त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात किती संकट आली, काही झालं तरी त्या ज्या खंबीरपणे उभं राहायच्या आणि सच्चा सूरच त्यांचा असायचा. त्यांचं वैयक्तिक आयुष्य कधी त्यांच्या सुराला हलवू शकलं नाही, इतकी त्यांच्या आयुष्यामध्ये संकट आली. तर म्हणजे तो अनुभव होता की गाणं किती निष्ठेने गावं आणि किती त्याच्याशी प्रामाणिक असावं आपल्या सुराशी, हे त्यांच्याकडनं कायमच बघितलं कुठल्याही वयामध्ये. आणि त्यामुळे त्यांची गाणी वर्षानुवर्ष, दीदींची आणि आशाताईंची गाणी युगानुयुग चालूच राहतील. पण त्यांचं असणं हे फार महत्वाचं होतं. आशीर्वाद घ्यायला आशाताईंचे पाय आहेत हे खूप होतं माझ्यासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी. तर ही खूप मोठी गोष्ट आहे की ती व्यक्तीच नसला आशीर्वाद घ्यायला, ही फार बेचैन करणारी गोष्ट. आयुष्यावर बोलू काही या तुमच्या अल्बमचं खरं तर सलीलजी मला आठवतंय आशा भोसलेंनी सुद्धा कौतुक केलं होतं. ती आता कौतुकाची थाप त्यावेळी कशी होती आणि आता ती थाप पुढे कधीच मिळणार नाही. त्यांना विशेषतः मी लहान मुलांची केलेली गाणी खूप आवडायची. ते जेव्हा ज्या भेटायच्या त्याचा उल्लेख करायच्या, किंवा दीदींचं जे आता विसरायचे क्षण ते पण त्यांनी ऐकलं होतं. पण मला असं वाटतं मी खूप छोटा आहे आशाताई
च्या संगीताविषयी बोलायला मला एवढंच वाटतं, एक एक त्यांचा भक्त म्हणून आणि एक भारतातला संगीतातला श्रोता म्हणून सुन्न झाले सगळे. जसे श्रोते त्यांचे फॅन जसे सुन्न झालेत, तसं माझ्यासाठी हे खूप खूप वाईट दिवस आहे आजचा, की अशा त्यांचं नसणं आपलं. त्यांचे खरं तर एक त्यांच्याकडे वर्सिटॅलिटी होती. म्हणजे त्या चित्रपटांची गीतं, गझल, भजन, पॉप, कॅबरे हे या सगळ्याच जॉनरची त्यांनी गाणी गायलीत आणि असं अष्टपैलू आता कुठंच गायक आपल्याला पाहायला मिळत नाही. अशातही सगळ्या रूपामध्ये आपल्याला भेटल्या. एक छोटी मुलगी होऊन नाचरे मोरा म्हणणाऱ्या अशातही, दिल चीज क्या है आप मेरी म्हणणाऱ्या अशातही, किंवा इतकी म्हणजे तिसरी मंजिल पासून रंगीला पर्यंतची किती गाण्यांचे आपण नावं घ्यायची. सगळीच गाणी अशी आहेत की जी लक्षात राहतात. पण इतक्या रूपात आपल्याला भेटणारी व्यक्ती जाणं हे अनेक व्यक्ती जाण्यासारखं आहे, एक व्यक्ती नाही. ही संगीतातले अनेक रूप, अनेक व्यक्ती जाण्यासारखं आहे आपल्यासाठी. नक्कीच सलीलजी, खरं तर अतिशय दुःखद असं आपल्या सगळ्यांसाठी आहे. मी तुम्हाला एक वेगळं सांगेन की आता आशाताई आपल्यासोबत नाहीयेत. त्यांना तुम्ही काही 4 गाण्यांच्या म्हणजे 4 गाण्यांच्या शब्दातून काही श्रद्धांजली देऊ इच्छिता, काही गुणगुणू इच्छिता त्यांच्यासाठी? खरं तर मला त्यांचं ना म्हणजे आता गाणं खरंच अवघड आहे, पण त्यांना जे त्या स्वतः नेहमी जे गायच्या, ते भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले, तर ते ते मला एकदम आता आठवलं की त्यांनी इतकं भोगलं आणि तरी त्यांचा सूर इतका स्वच्छ होता. तर मला असं वाटतं आशाताईंना फार मनापासून नमस्कार करतो त्यांच्या स्मृतीला. आणि आठवणा स्मृतीला हे म्हणवतही नाहीये खरं तर आशाताईंची. खरंच अतिशय आपल्या सगळ्यांसाठीच हा दिवस अतिशय जड आहे. धन्यवाद सलीलजी तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झाले. 1940च्या दशकापासून त्यांनी पार्श्वगायनाला सुरुवात केली आणि आज त्या आपल्यासोबत नाहीयेत. अतिशय संपूर्ण देशासाठी दुःखाचा दिवस आहे. तर 1948 मध्ये चुनरिया चित्रपटातल्या सावनाया या गाण्यानं त्यांनी